बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की स्वतःची व्हॅल्यू वाढवावी कशी, स्वतःची इज्जत करायला कसं शिकवावं इतरांना, किंवा स्वतःचा सगळ्यात साधा सोपा शब्द म्हणजे स्वतःचा मान सन्मान कसा वाढवावा. तर स्वतःचा मान सन्मान वाढवायचा असेल, स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर काही कठोर नियमांचे पालन प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आपण स्वतः काही कोणते नियम स्वतःसाठी घालत नाही, आपण काही नियमांचे पालन वगैरे करत नाही, स्वतःला काही नियम घालून देत नाहीत आणि काय होतं, इतरांसमोर कधी कधी आपला स्वतःचा हसा होऊन जातो आणि आपण इतरांसाठी कधी विदूषक बनलो हे आपल्यालाच कळत नाही. मग त्यासाठी काही गोष्टी आहेत, त्यांचा वापर जर आपण केला, काही नियमांचे पालन जर आपण केले तर आपण स्वतःचा मानसन्मान वाढवू शकतो, स्वतःची व्हॅल्यू समाजामध्ये वाढवू शकतो. सगळ्यात पहिला नियम जर प्रत्येकानं स्वतःला घालून देणं गरजेचं आहे तो म्हणजे तुमचा अनादर. समजा कोणी तुमचा अनादर करत असेल, तुमचा अपमान करत असेल, तुमची चेष्टा करत असेल तर स्वतःच्या नजरेनं त्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा बस, याच्या पुढे एक शब्द माझ्याबद्दल बोलू नकोस. तोंडाने तिथे बोलणं किंवा भांडणं महत्वाचं नाहीये. आपली तीक्ष्ण नजर आणि आपल्या नजरेमध्ये असलेला राग त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यापुढे तो आपली चेष्टा करतोय, तो आपला अनादर करतोय आणि आपण गपचूप हसतोय खाली किंवा मान घालून खाली घालून उभे आहोत, असं न करता डोळे चांगले असे मोठे करून रागाने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. समजा तुम्ही माझा अनादर केलाय तर माझी तुमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. लगेच त्या क्षणी ते हावभाव चेंज झाले पाहिजे. जसे की अशा प्रकारे, म्हणजे समोरच्याला कळलं पाहिजे की मला तुमचा राग आला आहे. म्हणजे त्याच्या लक्षात येईल की ह्याचा अनादर जो मी करतोय किंवा याची जी चेष्टा करतोय ते इथेच मी आता थांबली पाहिजे, नाहीतर याच्या रागाचा बॉम्बस्फोट होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे समजा कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल तर, किंवा एखाद्या पार्टीमध्ये, एखाद्या तुमच्या घरातल्या कार्यक्रमामध्ये काही शेजारची लोक येऊन अपमान करतात किंवा आपल्या घरची लोक सुद्धा आपला अपमान करतात, आपल्यापेक्षा मोठ्या वयाने मोठी असणारी लोक किंवा सासरची मंडळी किंवा एखाद्या व्यक्तीच्या नजरेत आपण खूपच असतो, ती व्यक्ती जाणून भिजून आपला अपमान करते. त्याने जो आपला अपमान केलाय त्यासाठी आपण त्याचा अपमान करणार का? नाही. तर आपण असं यशस्वी होऊन दाखवायचं की त्याचं तोंड बंद झालं पाहिजे, त्याने आपल्या समोर परत उभं राहण्याची हिंमत नाही केली पाहिजे किंवा आपल्या नजरेला नजर देण्यासाठी तो 100 वेळा विचार करेल की या व्यक्तीबद्दल काल मी असं बोलले होते आणि आज ही एवढी मोठी व्यक्ती झाली की मी तिच्या डोळ्याला किंवा नजरेला नजर मिळवू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौतुक. आता जिथे तुमचं कौतुक नाही आहे तिथे तुम्ही अंतरच ठेवा. आता तुम्ही समजा एखाद्या कार्यक्रमात गेला, तिथे काम करताय किंवा घरच्यांसाठी सुद्धा भरपूर काम करताय, तिथे तुम्हाला त्यांना तुमच्या कामाचं कौतुकच नाहीये, तुम्ही एवढं सगळं त्यांच्यासाठी करताय तर त्यांना काही त्याची व्हॅल्यू नाहीये तुम्ही त्यांच्यासाठी करताय म्हणून. जर त्यांना तुम्ही जे केलंय त्यांच्यासाठी याची व्हॅल्यू नसेल, कौतुक नसेल त्यांना तुमचं, तर त्यांच्यापासून अंतर ठेवा. म्हणजे तुम्ही स्वतःचा मान तिथे सांभाळून ठेवा, स्वतःची व्हॅल्यू तिथे वाढवाल. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कदाचित त्याला मी, समोरची व्यक्ती जेव्हा काहीतरी कृती करते त्या कृतीला प्रत्युत्तर मी दिलं असतं किंवा त्याच्या कृतीला थोडंसं वाहवा केली असती तर कदाचित ती व्यक्ती आज माझ्यासोबत असते आणि कदाचित काल ती व्यक्ती माझ्यासाठी काय करत होते ती व्यक्ती आज ती केलं असतं तिने, पण ती आज करत नाहीये. म्हणून जर आपलं एखाद्या गोष्टीचे कौतुक होत नसेल तर ती गोष्ट परत करायला तिथे जाऊ नका, त्या लोकांपासून अंतरच ठेवा. बऱ्याच वेळा लोक आपला उपयोग करून घेतात, तर अशा उपयोग करून घेणाऱ्या लोकांसाठी स्वतःचा दरवाजा बंदच करा. तुम्ही एखाद्या वेळी एखाद्याची, समजा एखादा मित्र असेल त्याची तुम्ही मदत करता आणि तुमच्या लक्षात येतंय की हा फक्त माझा वापर करून घेतोय, तर त्याच्यापासून लांब व्हा, दरवाजा बंद करा. तिथे जायचा यायचा मार्गच नकोय आपल्याला. कोणी व्यक्ती विनाकारण आपला वापर करून घेत असेल तर वापर करायला देऊ नका. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की बऱ्याचदा लक्षात येतं की आपण काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते. आपण काहीतरी बोलतोय पण दुर्लक्ष करते, ती भलतेच काहीतरी तिथं बोलते किंवा तुमच्या शब्दाला किंवा किंमतच देत नाही. तुम्ही काहीतरी बोलताय आणि त्याला उत्तर जर देत नसेल तर त्यापासून तुम्ही लांब व्हा, त्यांच्यासोबत राहू नका. कारण त्यांनाही कळलं पाहिजे की तुम्हाला स्वतःचं असं अस्तित्व आहे, तुम्हाला स्वतःचं असं मान सन्मान आहे, तुम्हाला स्वतःची अशी वेगळी अशी ओळख आहे. मग जी व्यक्ती तुमचं दुर्लक्ष करत असेल तर त्या व्यक्ती मागे जाऊ नका, कारण त्याला उद्या गरज पडेल तेव्हा त्याला लक्षात येईल की मी जर त्या व्यक्तीला जेव्हा उद्या गरज पडेल तेव्हा त्या व्यक्तीला कळेल की
हा माझं चुकलं की जर मी त्या व्यक्तीसोबत चांगले संबंध ठेवले असते तर कदाचित आज माझ्या उपयोगी पडली असती, पण मी त्यावेळी त्या व्यक्तीचं दुर्लक्ष केलं आणि ती व्यक्ती माझ्या संपर्कातून लांब झाली आहे आणि आता मी कोणत्या तोंडाने त्याच्याकडे मदत मागायला जाऊ किंवा काही असेल, कारण मी आज कसं त्याच्याला सामोरे जाऊ हा प्रश्न त्या व्यक्तीला पडला पाहिजे. म्हणजे तुमची व्हॅल्यू तिथे वाढेल, कारण नंतर जेव्हा ती व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल तेव्हा तुमच्याबद्दल आदर मान सन्मान सगळं घेऊनच ती तुमच्या समोर येऊन उभं राहील. त्यानंतर जेव्हा आपल्याला आमंत्रण दिलं जात नाही त्यावेळी आपण लांब. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला आमंत्रण नाहीये तिथे तुम्ही उपस्थिती ठेवू नका. बऱ्याच वेळी काय होतं, घरात एखादा प्रोग्राम असतो, आपल्या सासूला निमंत्रण असतं, आपल्याला काय कोणी बोलवलं नसतं, पण सासू आपल्याला घेऊन जाते, पण तिथे आपल्याला काय मान सन्मान मिळत नाही. मैत्रिणींचा ग्रुप आहे, 4 जणींना इन्व्हिटेशन आले, म्हणजे आमंत्रण आले, तुम्हाला नाही आले, पण त्या 4 बोलते अरे ती फोन करायला विसरली असेल, लागला नसेल, चल तू पण जा. जर तुम्ही जात असेल तर ते नका करू, कारण तुम्हाला आमंत्रण नाहीये तिथे, कदाचित मुद्दामून नाही दिलं असेल तर तिथे आमंत्रण दिलं जात नाही. कारण विना आमंत्रण तुम्ही जर गेला तर त्या व्यक्तीला समजून जाईल ह्याला काय व्हॅल्यू द्यायची गरज नाही, ह्याला समजा आपण नाही बोलवलं तरी तो येणार, म्हणून ते आमंत्रण नसेल तर तिथे कुठेही जाण्याचा प्रश्न नाही, आपण जायचंच नाही आमंत्रण नाही. आता जे विसरतायत त्यांना तुम्ही पण शांतपणे विसरून जा. काय होतं कधी कधी काही लोक किंवा आपल्याला पाहुणे वगैरे असं पकडा किंवा मैत्रिणी बघा की आपल्या इन्व्हिटेशन देणं विसरतात. काहीतरी लग्न असेल, काहीतरी बारसा असेल आणि नंतर अचानक काहीतरी भेटले की अरे रे मी तुला विसरलो, मी द्यायचं होतं पण मला लक्षातच नाही आलं, मग विसरलो पटकन. मग असे ज्या व्यक्ती असतात त्यांपासून लांब राहिलेलं चांगलं, कारण ती व्यक्ती आपल्याला विसरली तर आपण कशाला पुन्हा पुन्हा त्यांना जाऊन आठवण करून द्या. तर जे आपल्याला विसरतायत त्यांना आपण पण विसरून जायत. तर असे काही नियम आहेत, जे नियम जर तुम्ही अवलंबले तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही सुद्धा स्वतःला, तुम्हाला इझी वाटत असेल काही बडबडली आहे, एवढं काय महत्वाचं नाहीये, पण ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात. आपण त्याच्याकडेच कानादोडा करत असतो, आपल्याला असं वाटतं भल्लं मोठं काहीतरी कोणतरी सांगणार आणि आपण ते ऐकण्यासाठी, असं नसतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबल्यात किंवा त्याचा वापर जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केला तर आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. या गोष्टी ज्या सांगितल्यात त्या तुम्ही आत्मसात करा, मग कसा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल तो बघा. कारण जर स्वतःकडे कॉन्फिडन्स असेल ना तर आपण काहीही करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.